नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीची आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर या पदासाठी निघालेली आहे। एकूण 18 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। विद्यावेतन जे आहे तुम्हाला 9,896 रुपये इतके या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी वेल्डर या पदासाठी आहे। 30 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। 9,896 रुपये तुम्हाला वेतन जे आहे या ठिकाणी दिले जाईल। त्यानंतर 3 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे पेंटर या पदासाठी। पेंटर पदासाठी 4 वॅकन्सीज आहेत। 11,133 रुपये विद्यावेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 4 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे इलेक्ट्रिशियन किंवा ऑटो इलेक्ट्रिशियन या पदासाठी। 4 वॅकन्सीज या पदासाठी आहेत। 11,133 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल या पदासाठी एकूण 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 11,133 रुपये विद्यावेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मशिनिस्ट या पदासाठी। 2 वॅकन्सीज या पदासाठी आहेत। 11,133 रुपये विद्यावेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट या पदासाठी एकूण 5 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। 9,896 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। अशा एकूण 68 वॅकन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे अभियांत्रिकी यंत्र व मोटार पदवीधर या पदासाठी। 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 9,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला मिळेल। त्यानंतर अभियांत्रिकी यंत्र व मोटार पदवीधारकसाठी 3 वॅकन्सीज आहेत। 8,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर विद्युत अभियंता पदवीधर या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 9,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर हिशोब तपासनीस या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 7,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। एकूण अशा 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी पद क्रमांक 1 ते 7 या पदांकरिता तुम्ही संबंधित विषयामधील ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। पद क्रमांक 8 आणि 9 या पदाकरिता व्यावसायिकाची शैक्षणिक पात्रता संबंधित अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। पद क्रमांक 10 करिता तुम्ही M1 M2 M3 या विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी तुम्हाला 15 ते 33 वर्षापर्यंतची आहे। तुम्हाला 5 वर्षाची सवलत देखील या ठिकाणी दिली जाईल। तुम्ही जर मागास वर्गातून येत असाल तर उंची जी आहे 137 सेंटीमीटर, वजन 25.4 किलो व दृष्टिदोष असला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाही। छाती फुगवल्यानंतर 3.80 सेंटीमीटरपेक्षा कमी या ठिकाणी नसायला हवी। तर या ठिकाणी शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिस बेसिसवरती या ज्या सर्व वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी अप्रेंटिसची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करावे लागणार आहेत। आणि अभियांत्रिकीच्या उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी नेट्सची जी आहे वेगळी वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला ऑफलाईन अर्ज जे आहेत संबंधित कार्यालयामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठीची फी जी आहे तुम्हाला सर्वसाधारण कॅटेगरीसाठी 590 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 295 रुपये या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहेत आपल्याला राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे या ठिकाणी उपलब्ध होतील। अर्जाची विक्री आणि भरणे 6 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी मुदत ठेवण्यात आलेली आहे। तर इच्छुक उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।